मी लग्नाआधीच गरोदर राहिले होते, त्यामुळे माझ्या भावाने मला घराबाहेर हाकलून दिले. पण खरोखर या सर्वांमध्ये माझी काहीच चूक नव्हती, कारण माझ्या पोटात वाढणाऱ्या या बाळाचा बाप कोण आहे हे मलाच माहीत नव्हते. आता मी दुसऱ्यांदा गरोदर होते. वेदनेमुळे माझ्या किंकाळ्या आभाळाला भिडू लागल्या होत्या आणि अशा परिस्थितीत माझ्या वहिनीशिवाय माझ्याकडे कोणीच नव्हते. माझी काळजी घेणारी आणि सगळ्या जगाच्या विरोधात जाऊन मला भेटायला माझ्या घरी येणारी ती एकटीच होती. माझ्या भावाने तर माझ्यापासून तोंडच फिरवले होते. पण आज या कठीण काळातही माझी वहिनी माझ्या जवळ उभी राहून माझ्या डोक्यावर हात फिरवत होती. काही वेळापूर्वीच माझ्या पोटात खूप दुखायला लागलं होतं आणि तेव्हा वहिनी तिच्यासोबत एक दाई पण घेऊन आली होती. थोड्याच वेळात माझी डिलिव्हरी झाली आणि बाळाच्या रडण्याच्या आवाजाने खोली गुंजू लागली. मग माझी वहिनी मला म्हणाली की अभिनंदन, तू एका सुंदर मुलीला जन्म दिला आहेस. हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला रडताना पाहून वहिनी म्हणाली, आता तू 2 मुलींची आई झाली आहेस. हिम्मतीने काम कर, सर्व काही ठीक होईल. यावर मी अश्रू भरल्या डोळ्यांनी वहिनीकडे बघून विचारले, कसं काय ठीक होईल वहिनी? वहिनी, हे जग मला चारित्र्यहीन म्हणते. मग माझ्या मुलींना कोण स्वीकारेल? त्यांचे भविष्य काय असेल? वहिनी माझे अश्रू पुसत म्हणाली की अगं, ज्याने त्यांना हे जीवन दिले आहे तोच त्यांचे भविष्य घडवेल. जास्त विचार करून स्वतःला त्रास देऊ नको. मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुला मदत करेन. असे म्हणत वहिनीने तिची पर्स उघडली आणि त्यातून हजारो रुपये बाहेर काढले आणि ते माझ्या हातात ठेवले. त्यावर मी वहिनीला नकार दिला आणि म्हणाले, तू मला किती काळ मदत करशील? आता तर माझा भाऊही मला विचारत नाही. हे जग मला चारित्र्यहीन समजते आणि सत्य हे आहे की या मुलींचा बाप कोण आहे हे मला देखील माहीत नाही. यावर वहिनी मला प्रेमाने समजावू लागली की यावेळी या सर्व गोष्टींचा विचार करायचा नाही. तुला विश्रांतीची आवश्यकता आहे. असे बोलून वहिनीने माझ्या मोठ्या मुलीला आवाज दिला. माझी मोठी मुलगी 6 वर्षांची होती. तिचे नाव रिया होते. वहिनीने माझ्या मोठ्या मुलीला उचलले. रियावर वहिनीचे खूप प्रेम होते. वहिनीने रियाला विचारले, बेटा तुला भूक लागली आहे का? चल मी तुझ्यासाठी जेवण बनवते. पण रियाचे लक्ष माझ्याजवळ असलेल्या त्या लहान चिमुकलीकडे गेले. तेव्हा ती लगेच वहिनीजवळून माझ्याकडे आली आणि तिने तिच्या मांडीवर लहान बहिणीला घेण्याचा आग्रह धरला. परंतु वहिनीने तिला सांगितले की ती लहान आहे, मोठी झाली की मग तू खूप खेळ तिच्यासोबत. वहिनीने रियाला समजावून बाहेर खेळायला पाठवले आणि स्वयंपाकघरात तिला खाण्यासाठी काहीतरी बनवण्यास सुरुवात केली. त्या दिवशी वहिनी माझ्याबरोबरच थांबली. म्हणून मी वहिनीला विचारले की तुला घरी जायचं नाहीये का? तर ती हसली आणि म्हणू लागली की मी तुझ्या भावाला सांगून आले आहे की मी आईच्या घरी जात आहे. 2-3 दिवसात परत येईल. हे ऐकून माझे मन भरून आले आणि मी तिला मिठी मारली आणि म्हणाले, मी तुझी खूप आभारी आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पाठिंबा दिला. नाहीतर कदाचित माझ्या मुली आणि मी आज रस्त्यावर आलो असतो. यावर माझी बहिणी म्हणू लागली की फालतूचं बोलू नकोस. तू माझी एकुलती एक नणंद आहेस आणि मला माहीत आहे की तू चारित्र्यहीन नाहीस. आता देवाची दिलेली देणगी समजून या मुलींना वाढव. मुली हे देवीचे रूप आहे. वहिनीचे बोलणे ऐकून मी तिच्याकडे पाहू लागले. ती इतकं छान कसं बोलायची मला कळत नाही. नाहीतर काही लोक माझ्याबद्दल इतकं काही वाईट बोलायचे की ते ऐकून मी कानावर हातच ठेवायचे. ती माझ्यासोबत 2 दिवस तिथेच राहिली आणि मग परत तिच्या घरी गेली. जाण्यापूर्वी तिने माझ्या घरी रेशनही भरले होते आणि माझ्या हातात आणखी काही पैसे ठेवले. मग काही दिवस गेले आणि ही बातमी शेजाऱ्यापर्यंत पोहोचली की मी पुन्हा मुलीला जन्म दिला आहे. तेव्हा वस्तीतील लोक माझ्याकडे भांडायला आले. मी हा परिसर सोडावा अशी प्रत्येकाची इच्छा होती, कारण माझ्यामुळे परिसरातील वातावरण बिघडत चालले आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे होते की माझ्या मुलींचा बाप कोण आहे आणि जर त्यांना बाप नसेल तर मी कोणाशी अनैतिक संबंध ठेवते. खरं तर माझ्या घरमालकाने आजवर मला या घरात ठेवून माझ्यावर खूप दया केली होती, कारण माझी वहिनी त्याला वेळेवर भाडे देत असे. मोठ्या कष्टाने आजूबाजूचे लोक माझ्या दारातून बाहेर पडले. माझ्या वहिनीने दिलेले रेशन 2 महिने चालले आणि काही दिवसांनी मला इतर काही आवश्यक घरगुती वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडावे लागले. मी माझ्या 2 मुलींना घरात सोडले आणि बाहेरून कुलूप लावून दुकानात सामान घेण्यासाठी गेले. तेव्हा दुकानदाराने इकडे तिकडे बघितले आणि मग मला हळूच म्हणाला की फक्त तुझी किंमत सांग. माझी पत्नी मला खुश ठेवत नाही. या गोष्टीसाठी मला वाटेल तेव्हा मी तुझ्याकडे येईन. त्याचे हे बोलणे ऐकून माझा चेहरा रागाने लाल झाला. मला असे वाटत होते की त्याचे तोंडच फोडून टाकावे. मी रागाने म्हणाले, तुला लाज वाटत नाही असे बोलताना?
माझे बोलणे ऐकून तो माझ्याकडे पाहून मोठमोठ्याने हसला आणि म्हणाला, तू नवरा नसताना 2 मुलींची आई झाली आहेस आणि आताही पवित्रतेचा झग्गा घालून फिरतेस. तू किती पवित्र आहेस हे मला चांगलंच माहीत आहे. बरं, तुमच्यासारख्या स्त्रियांना मुलं कशी होतात मला सगळं समजतं. मला तुझी किंमत सरळ सांग आणि माझं काम आनंदाने कर. तुझ्यासारख्या स्त्रिया श्रीमंत वस्तीत राहत असतील किंवा वैश्यालयात, तरीही काम तर तेच करतात ना. त्या दुकानदाराचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी सामान न घेताच तिथून निघाले. मी वारंवार स्कार्फ स्वतःभोवती बांधून जगाच्या नजरेपासून स्वतःला लपवत घरी परतले आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतले. माझ्या किंकाळ्या, माझा आक्रोश घरभर गुंजत होता. माझी मोठी मुलगी माझ्या शेजारी चिंतेत बसली होती. माझ्या दोन्ही मुली अगदी सारख्या दिसत होत्या, जणू काही त्यांचे वडील एकच आहेत. दोघांचे डोळे सारखेच निळसर रंगाचे होते आणि त्यांचा रंगही खूप गोरा होता, तर माझा रंग गडद आणि डोळे तपकिरी होते. या मुलींचा बाप कोण होता ते मलाच माहीत नाही. कधी कधी त्या हुबेहूब माझ्या वहिनीसारख्याच दिसायच्या, कारण माझ्या वहिनीचे डोळे सुद्धा निळसर रंगाचे होते आणि ती सुद्धा खूप गोरी होती. पण माझ्या मुली माझ्या वहिनीवर का जातील असा मला प्रश्न पडला. तेव्हा माझ्या मनात आले की कदाचित माझी वहिनी चांगल्या वाईट प्रसंगी माझ्या सोबत होती. त्यांच्याकडे बघून माझ्या मुलीही गरोदरपणात माझ्या वहिनीसारख्या झाल्या असण्याची शक्यता आहे. असो, माझ्या मुली खूप सुंदर होत्या, पण कदाचित त्यांचं नशीब तितकं चांगलं नसावं, कारण त्या माझ्या पोटी जन्माला आल्या होत्या आणि सगळ्यात जास्त त्या अशा समाजात जन्मल्या जिथे त्यांच्या आई वडिलांच्या पापांची शिक्षा मुलांना दिली जाते. जेव्हा माझ्या मोठ्या मुलीने मला असे रडताना बघितले तेव्हा तिने मला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाली, मम्मी तू का रडतेस? त्या निरागस मुलीचे बोलणे ऐकून मला आणखी रडावेसे वाटले. ती जेव्हा या घरातून बाहेर पडेल तेव्हा हे जग तिच्याशी कसे वागेल हे माहीत नाही. मी मनातल्या मनात देवाचे स्मरण केले की ज्या अपराध्याने मला लग्न न करता गरोदर केले होते त्याला अशी शिक्षा द्यावी की त्याचं जगणंच मुश्किल होईल. जर त्याने माझ्यावर असा अत्याचार केला आहे तर तोही कधीच शांततेत राहू शकणार नाही. कधी कधी मला माझ्या भावाचाही खूप राग येतो, कारण त्याने माझ्या पवित्रतेवर विश्वास ठेवला नाही आणि माझ्या पहिल्या गरोदरपणात मला घराबाहेर हाकलून दिले. त्याने मला माझ्या प्रियकराकडे जाण्यास सांगितले होते, ज्याच्या मुलाला मी माझ्या पोटात घेऊन वाढवत होते. त्यावेळी मी फक्त 18 वर्षांची होते आणि गरोदर होते, पण मला माहीत नव्हते की माझ्या पोटात मूल कोणाचे वाढत आहे. त्यावेळी भावाचे पाय धरून मी खूप रडले. मी त्यांना खात्री देण्याचा प्रयत्न केला की मी कोणतेही पाप केले नाही, माझे ऐका. पण माझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला नाही. माझ्या वहिनीनेच पुढे येऊन मला आधार दिला. तिने मला हे भाड्याचे घरही दिले होते आणि आजपर्यंत तीच माझ्या आणि माझ्या मुलींचा खर्च उचलत आहे. तिने मला तिच्या खऱ्या बहिणीपेक्षा चांगले वागवले. हा सगळा विचार करून मी रडत होते तेव्हाच योगायोगाने वहिनी घरी आली आणि माझी अवस्था बघून म्हणाली की माधवी, तुला का समजत नाहीये? तुझे असे रडणे रियाला तर अस्वस्थ करेलच, पण त्याचा तिच्यावर खूप वाईट परिणाम होईल. ती अजूनही निष्पाप आहे. तिला तुझ्या बोलण्यात काही अर्थ सापडला किंवा तिने तिच्या वडिलांबद्दल तुला प्रश्न विचारला तर तू काय उत्तर देशील? म्हणून जरा सावधगिरी बाळग. तुझ्या मुलींसमोर असे काहीही करू नकोस ज्यामुळे त्यांना त्रास होईल. नेहमीप्रमाणे वहिनीच्या बोलण्याला समजून मी माझे अश्रू पुसले. मला माझ्या मुलींना समाजापासून वाचवायचे होते. मी माझ्या अश्रूंनी त्यांना कमजोर करू शकत नव्हते. वहिनी सांगू लागली की मी इथे 2-3 दिवस राहीन. तिने माझ्या भावाला सांगितले की मी माझ्या आईच्या घरी जात आहे आणि 2-3 दिवसांनी परत येईन. मी माझ्या वहिनीचे आभार मानले की ती कठीण काळात माझ्यासोबत होती. मग वहिनी 2 दिवस आमच्या घरी राहिली. माझी मोठी मुलगी रियासुद्धा तिच्या येण्याने खूप खुश असायची. ज्या दिवशी वहिनीला घरी जायचे होते त्या दिवशी वहिनी माझ्या आधी उठली. तिने रियाला तयार करून तिच्यासाठी नाश्ता बनवला होता. मग तिने माझ्यासाठी नाश्ता बनवला. तिने माझ्याकडे लक्षपूर्वक बघितला आणि म्हणाली, माधवी, तू दिवसेंदिवस कमजोर होत चालली आहेस. माझ्यासोबत चल, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते. तू अशीच कमजोर होत राहिली तर तुझ्या मुलींची काळजी कोण घेणार? स्वतःसाठी नाही तर निदान तुझ्या मुलींसाठी तरी स्वतःची काळजी घे. मी दिवसेंदिवस कमकुवत होत चालले हे मलाही जाणवत होतं. मी पण विचार केला की मला काही झाले तर माझ्या मुलींचे काय होईल. त्यांचे वडील माहीत नसतानाही मी त्यांना 9 महिने माझ्या पोटी वाढवले आहे आणि त्यांना माझे दूध पाजून मोठे केले आहे. मी माझ्या मुलींना असं असहाय्य सोडू शकत नाही. मी माझ्या वहिनीला म्हणाले, चल, मी तुझ्यासोबत डॉक्टरांकडे जायला तयार आहे. तू मला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन चल. वहिनी मला शहरातील सर्वात मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी मला तपासले आणि सांगितले की अशक्तपणा खूप तीव्र आहे. मी काही औषधे लिहून देईन, ती घेत राहा. खाण्यापिण्याची काळजी घ्या, लवकर बरे व्हाल.
माझ्या वहिनीने मला हॉस्पिटलच्या बाहेर बसवले आणि स्वतः औषध घेण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये गेली. आणि जेव्हा ती परत आली तेव्हा तिच्याकडे खूप औषधं होती. ती औषधे पाहून मला धक्काच बसला. मी माझ्या वहिनीला विचारले की डॉक्टरांनी माझ्यासाठी इतकी औषधे का लिहून दिली आहेत? मी काय इतकी आजारी नाहीये. वहिनीने मला समजावलं की तू खूप कमजोर झाली आहेस, म्हणूनच डॉक्टरांनी तुला कितीतरी ताकदीची औषधे लिहून दिली आहेत. काळजी करू नकोस. तुला रोज एक गोळी घ्यायची आहे आणि एकही गोळी चुकूनही सोडू नकोस. दररोज सकाळी उठल्यानंतर तुला पहिली गोळी घ्यावी लागेल. वहिनीचे म्हणणे ऐकून मी होकारार्थी मान हलवली आणि वहिनीसोबत घरी परत आली. वाटेत वहिनीने मला काही फळे वगैरे घेऊन दिले होते. दुसऱ्या दिवशी वहिनी गेली आणि मी माझ्या घरच्या कामात व्यस्त झाले. हळूहळू दिवस असेच जाऊ लागले आणि आता माझी धाकटी मुलगी ही 1 वर्षाची होणार होती. आत्तापर्यंत मी माझ्या मोठ्या मुलीला शाळेतही पाठवले नव्हते, कारण तिथे गेल्यावर तिच्या वडिलांच्या नावात काय नाव लिहिले जाईल आणि लोक माझ्या मुलींशी कसे वागतील या भीतीने. या सगळ्या गोष्टी मला शांतपणे जगू देत नव्हत्या. आणि मग एके दिवशी असे काही घडले की माझे भानच हरपले. माझा प्रत्येक दिवस खूप वेदनांनी जात होता, कारण रात्रंदिवस मी याच विचारात हरवले होते की मला कोण गरोदर करत आहे. मी तर माझ्या घरात खूप सावध होते. माझ्या घरी तर माझ्या वहिनीशिवाय दुसरं कोणीही येत नाही. रात्री कोणी आत येऊ नये म्हणून मी घराच्या खिडक्या दारे घट्ट बंद करून झोपायचे. पण तरीही मी 2दा गरोदर राहिले होते. एका रात्री मी आपल्या दोन्ही मुलींना छातीशी धरून पडून होती. माझ्या दोन्ही मुली झोपल्या होत्या, पण माझ्या डोळ्यात झोपेचा मागमूसही नव्हता. मी माझ्या नशिबावर अश्रू ढाळत होते आणि मग मला असे वाटले की कोणीतरी माझ्या दारात आले आहे. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. मी घड्याळात बघितले तर रात्रीचे 1 वाजले होते. यावेळी दारात कोण असू शकेल या विचाराने मी पण सावध झाले. मला पूर्ण विश्वास होता की हे शक्य आहे की हा तोच माणूस असेल ज्याने आजवर माझ्यावर अन्याय केला आहे. कदाचित हाच माझ्या मुलींचा बाप असेल. आज मला सत्य जाणून घ्यायचं होतं की माझ्या मुलींचा बाप कोण आहे आणि त्याने माझ्याशी हे वाईट कृत्य का केले. मी जाडजूड काठी उचलून दरवाजाच्या बाजूला उभी राहिले. येणारी व्यक्ती दार उघडण्याचा प्रयत्न करत होती आणि मग हे बघून माझा श्वासच अडकला की ती येणारी व्यक्ती चावीने दार उघडण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे त्याच्याकडे माझ्या घराच्या दाराची दुसरी चावी पण होती आणि ती चावी वापरून तो माझ्या घरात यायचा आणि तो माझ्यासोबत चुकीच्या गोष्टी करून निघून जायचा आणि मग मी गरोदर व्हायचे. येणाऱ्या व्यक्तीने आधीच की हॉलमध्ये चावी घातली होती आणि ती चावी फिरवत होता. मी पण पूर्णपणे सावध होऊन उभी होते आणि मग दरवाजा उघडला. येणाऱ्या व्यक्तीने दरवाजा ढकलला होता. तो कोणत्याही क्षणी घरात येऊ शकला असता, पण मी त्याची वाटच बघत राहिले आणि तो घरात आलाच नाही. दरवाजा उघडाच राहिला. मी काही वेळ त्याची वाट पाहिली, पण तो आलाच नाही. मग मी दारातून डोकावून थोडं बाहेर बघितलं, पण आता दारात कोणीच नव्हते. मी रस्त्यावर आजूबाजूला पाहिले, पण संपूर्ण रस्ता सुनसान होता. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. मला पूर्ण विश्वास होता की दारात कोणीतरी आहे आणि खरं तर त्याने दारही उघडले होते, पण माहीत नाही की तो घरात का आला नाही. मी पुन्हा दरवाजा बंद केला. मला खात्री होती की ती व्यक्ती पुन्हा नक्की येईल, म्हणून मी रात्रभर बसून राहिले, पण ती व्यक्ती आलीच नाही. सकाळ होताच मी माझ्या वहिनीला फोन करून बोलावून घेतले. मी संपूर्ण घटना वहिनीला सांगितली, पण माझे ऐकून वहिनीची काही विशेष प्रतिक्रिया आली नाही. उलट ती मला समजावू लागली की माधवी, तू खूप विचार करतेस. मला असे वाटते की तू हळूहळू मानसिक आजारी पडत आहेस. जर रात्री खरंच कोणी होता तर मग तो घरात का आला नाही? तूच म्हणते की त्याने दारही उघडले होते, मग तो घरात का आला नाही? मला वाटतं की तू हळूहळू वेडी होत चालली आहेस. तुझ्या मनातून सर्व निरुपयोगी गोष्टी काढून टाक आणि स्वतःवर आणि तुझ्या मुलींवर लक्ष केंद्रित कर. वहिनींचे बोलणे ऐकून मला खूप राग आला होता, पण मी तिला काहीच बोलले नाही, कारण या जगात मी तिच्याच आधाराने जगत होती. मी तिला काही चुकीचे बोलले असते तर या आधारातूनही मी मुक्त झाले असते. आई आणि वडील आधीच मेले होते आणि मग भावाने स्वतःच्या इच्छेने माहीत नाही कुठून माझ्या वहिनीला लग्न करून आणले होते. ती कोणत्या कुटुंबाची होती किंवा ती कोण होती हे मला माहीत नव्हते, पण तिचा माझ्यावर खूप जीव आहे हे मला नक्कीच माहीत होतं आणि तिने माझी काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मात्र यावेळी तिने रात्रीची घटना ऐकून कोणतीही प्रतिक्रिया दाखवली नाही. मला खूप विचित्र वाटत होते. मनात वेगवेगळे विचार येत होते की माझ्यावर अन्याय करणारे कोण होते. घरी कोणी नसताना मी 2 मुलांची आई कशी झाले? पूर्वी गर्भधारणा माझ्या भावाच्या घरी झाली होती आणि माझा भाऊ आणि वहिनीशिवाय तिथे कोणीही नव्हते. दुसरी गर्भधारणा याच घरात झाली आणि माझ्या वहिनीशिवाय या घरात कोणालाही येण्याची परवानगी नव्हती.
वहिनी नेहमी येऊन माझ्यासोबत माझ्या बेडवर झोपायची आणि मग 2 दिवसांनी परत जायची. मग संपूर्ण गर्भधारणेच्या मागे वहिनी होती का? पण एक स्त्री असल्याने ती मला गरोदर कशी करू शकते? या उलट आमचा सगळा खर्च ती उचलत होती आणि आमच्यामुळे तिचे वैवाहिक जीवन पण धोक्यात येत होते. कारण ती नेहमी माझ्या भावापासून लपून माझ्याकडे यायची. पण तरीही ती आमच्यासाठी इतकं सर्व करत होती, तर यामागे तिला नेमकं साध्य काय करायचं होतं? यावेळी माझ्या मनात विचित्र प्रश्न निर्माण होत होते. मला कोणत्याही प्रकारे सत्य जाणून घ्यायचे होते. मला तिसऱ्यांदा अवैध मुलाची आई व्हायचे नव्हते. माझ्यात आता ते सहन करण्याची हिंमत नव्हती. आता मला माझ्या मुलींचीही काळजी वाटू लागली. आज हे सर्व जर माझ्या बाबतीत झालं आहे, तर उद्या माझ्या मुली मोठ्या झाल्या तर त्यांच्याही बाबतीत असेच झाले तर? म्हणूनच आता मला हे सर्व थांबवायचे होते. आणि मग त्या दिवसात एक अतिशय विचित्र घटना घडली. एके दिवशी वहिनी माझ्या घरी आल्या. त्या दिवशी वहिनींनी मला कोणतेही काम करू दिले नाही. तिने स्वतः माझ्या मुलींना तयार केले, त्यांना खायला दिले आणि नंतर माझ्यासाठी आणि स्वतःसाठी जेवण बनवले. आम्ही दोघी बसून जेवलो आणि ती आणि मी बोलत राहिलो. रात्री झोपण्यापूर्वी वहिनी माझ्यासाठी गरम दुधाचा ग्लास घेऊन आली होती. रात्री जेवल्यानंतर झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम दूध प्यावा असा वहिनी माझ्याकडे नेहमी आग्रह करत. तसेही मी स्वतःची विशेष काळजी घेत नव्हते, म्हणून जेव्हा ही वहिनी यायची तेव्हा ती मला 1 ग्लास गरम दूध पाजायची आणि मी वहिनीच्या प्रेमाला बळी पडायची आणि गरम दूध नक्कीच प्यायचे. आजही वहिनी माझ्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आली होती. मी वहिनीच्या हातातून दूध घेतले आणि टेबलावर ठेवले, कारण दूध अजून खूप गरम होते. मग वहिनी आणि मी बसलो आणि बोलू लागलो. बोलता बोलता वहिनीला झोप येऊ लागली, म्हणून ती झोपली. झोपण्यापूर्वी तिने मला दूध प्यायला सांगितले. मी पण तिच्या समोरच दुधाचा ग्लास उचलला होता, पण दूध अजून गरमच होते. वहिनी आधीच झोपली होती आणि मी दूध पुन्हा टेबलवर ठेवले आणि मग मी माझ्या अपराधाबद्दल विचार करू लागले की मी त्याला कसे शोधू, मला त्याचं सत्य कसं करणार. मग मी सगळा विचार करत करतच झोपी गेले आणि दूध प्यायला विसरले. मग अचानक रात्री मला एक विचित्र अनुभव झाला. असे वाटत होते जसे की कोणीतरी माझ्या शरीराचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे. पण यावेळी तर माझ्यासोबत फक्त माझी वहिनीच हजर होती. मला माझ्या अंगावर एक प्रकारचा स्पर्श जाणवत होता. हा एक वेगळा स्पर्श होता. घरात पूर्ण अंधार होता. मी लगेचच जोरात ओरडले. माझी किंकाळी ऐकताच माझ्या वहिनीला काय झाले ते कळले नाही. ती विचारू लागली की काय झालं माधवी, तू ठीक तर आहेस ना? मी म्हणाले, वहिनी या खोलीत कोणीतरी आहे. वहिनींनी पटकन उठून लाईट लावला, पण खोलीत कोणीच नव्हते. वहिनींनी सगळीकडे शोधले, पण तिथे कोणीच नव्हते. वहिनींनी मला समजावलं की माधवी, तू एवढा विचार करू नकोस. जर तू तुझ्या मनावर इतका ताण दिला तर तू खूप आजारी पडशील. किंवा तुझ्या मुलींचा तरी विचार कर. जर तुला काही झाले तर त्यांचे काय होईल? खोलीत कोणीच नाहीये आणि मग मी असताना खोलीत कोण येऊ शकेल? वहिनी बराच वेळ मला समजावत राहिली आणि मग आम्ही दोघी केव्हा झोपी गेलो ते मला कळलेच नाही. सकाळी ती माझ्या आधी उठली. तिने रियाला तयार केले, तिचा नाश्ता बनवला आणि मग माझ्यासाठी आणि स्वतःसाठी नाश्ता तयार केला. आम्ही दोघांनी एकत्र नाश्ता केला. काही वेळाने वहिनी निघून गेली. मी शांत बसून विचार करत होते की रात्री माझ्या खोलीत कोण आले होते आणि मग तो अचानक कुठे गायब झाला होता. विचार करत असताना अचानक माझी नजर त्या दुधाच्या ग्लासवर पडली. मी रात्री ते दूध पिले नाही, कारण ते खूप गरम होते आणि रियाचा मोठा टेडी त्या ग्लास समोर ठेवला होता, म्हणून वहिनीने त्या ग्लासकडे बघितलेही नाही. आता माझ्या मनात सर्व काही स्पष्ट होत होते. मी पटकन तो दुधाचा ग्लास घेतला आणि त्यातून थोडा नमुना घेऊन प्रयोगशाळेत गेले. मी दुधाचा नमुना चाचणीसाठी दिला आणि अहवाल समोर आल्यावर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले. दुधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. आता मला सर्व काही समजले होते. मला झोप लागावी म्हणून वहिनी मुद्दाम मला दुधात मिसळून औषध द्यायची आणि त्यानंतरच ती माझ्यासोबत चुकीचे वागायची. पण मला एक गोष्ट कळत नव्हती, वहिनी तर एक स्त्री होती. मग एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीला गर्भवती कशी करू शकते? कारण त्यावेळी खोलीत वहिनीशिवाय कोणीच नव्हते. माझे मन गोंधळून जात होते. पण मला समजले होते की या सगळ्या मागे माझ्या वहिनीचा हात आहे आणि आता मला सत्याच्या टोकापर्यंत जायचे होते. मग मी माझ्या गुन्हेगाराला पकडण्याचा विचार करत होते, तेव्हा अचानक माझी मोठी मुलगी रिया खूप आजारी पडली. मी तिला दवाखान्यात नेले. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. रियाला निमोनिया झाला होता. डॉक्टरांनी तिला अनेक चाचण्या लिहून दिल्या होत्या आणि तिचे रक्ताचे नमुनेही घेतले होते. डॉक्टर रियाचे रक्त घेत असताना मला एक कल्पना सुचली. मी डॉक्टरांशी बोलले
आधी तर डॉक्टर माझे म्हणणे मानायला तयार नव्हते, पण जेव्हा मी डॉक्टरांना सगळी हकीकत सांगितली तेव्हा माझी असहाय्यता पाहून त्यांनी होकार दिला. आणि मग मी माझ्या वहिनीला फोन केला आणि तिला खोटे सांगितले की रियाला ताबडतोब रक्त लागेल, तू तिला तुझे रक्त दे वहिनी. खरं तर मीच माझ्या मुलीला रक्त दिले असते, परंतु माझ्या शरीरात इतकी ताकद नाही. नाहीतर मी डॉक्टरांना सांगितले होते की माझ्या शरीराचा प्रत्येक थेंब घ्या, पण माझ्या मुलीला वाचवा. पण डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला खूप कमजोरी आहे, आम्ही तुमच्या शरीरातून आणखी रक्त काढू शकत नाही. म्हणून वहिनी, रियाला तुम्ही रक्तदान करा. माझ्या सांगण्यावरून वहिनींनी आधी रक्ताचा नमुना दिला, मग तोच नमुना आणि रियाच्या रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत जमा केला, जेणेकरून मला कळेल की माझ्या वहिनीचा माझ्या मुलींशी काय संबंध आहे की नाही. डॉक्टरांनी सांगितले होते की आठवड्यानंतर रिपोर्ट येईल, म्हणून मी माझ्या मुलीला घेऊन घरी आले. माझ्या मुलीची तब्येत आता चांगली झाली होती. मला हीच भीती होती की मी जे विचार करत होते ते कदाचित अहवालात समाविष्ट केले जाईल. या मुलींचे माझ्या वहिनीशी काही नाते आहे असे मला का वाटले मला कळत नाही, कारण माझ्या दोन्ही मुली माझ्या वहिनीसारख्याच होत्या, तर रंग आणि डोळे सुद्धा. मग आठवडाभरानंतर रिपोर्ट घेण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तेव्हा रिपोर्टमध्ये जे समोर आलं ते बघून मला धक्काच बसला. माझे सर्व अंदाज अगदी बरोबर ठरले, कारण DNA चाचणीच्या या अहवालात माझ्या मुलीचा आणि माझ्या वहिनीचा DNA अगदी सारखाच असल्याचे सिद्ध झाले. माझी वहिनी एक स्त्री होती, मग स्त्रीने मला गर्भधारणा करणे कसे शक्य होते? मी तो टेस्ट रिपोर्ट घेतला आणि थेट माझ्या भावाच्या घरी गेले. माझा भाऊ घरी उपस्थित होता. दोघेही कुठेतरी जाण्याच्या तयारीत होते. मला पाहताच भावाच्या चेहऱ्याचा रंग बदलला आणि तो रागाने म्हणाला, तू इथे का आली आहेस? तू आमची इतकी बदनामी केलीस की आजही तुझ्यामुळे आजूबाजूचे लोक आमच्यावर थुंकतात. मी माझ्या भावाला DNA चाचणीचा अहवाल दिला आणि म्हणाले, बघ मी काय आणले आहे. माझ्या मुलींचा आणि तुझ्या बायकोचा DNA रिपोर्ट सारखाच आला आहे. आणि हे शक्य आहे की माझ्या गर्भधारणेचे कारण तुझी पत्नीच आहे. माझं बोलणं ऐकून भावाने माझ्या जोरदार थोबाडीत मारली आणि म्हणाला, मूर्ख मुलगी, माझी पत्नी एक स्त्री आहे. ती दुसऱ्या महिलेला गर्भवती कशी करू शकते? आणि ती स्वतःच गरोदर आहे. आणि हा बनावट अहवाल देऊन तू आमचे घर तोडण्याचा प्रयत्न करत आहेस. माझे बोलणे ऐकून वहिनी देखील रडायला लागली आणि म्हणाली, मी बऱ्याच वर्षांपासून तुझी आणि तुझ्या मुलींची काळजी घेतली आहे. तुझ्या मुलींना वाढवण्यासाठी तुला पैसे दिले आहेत आणि आज तू माझ्यावरच आरोप करीत आहेस. माझ्या नवऱ्यापासून लपून मी तुझ्यासाठी काय केले नाही आणि तू मलाच दोषी ठरवत आहेस. मी हा अहवाल उघडला आणि माझ्या भावाला दाखवले. शहराचे एक मोठे रुग्णालय होते आणि हा अहवाल त्याच रुग्णालयाचा आहे आणि तो बनावट नाही. तुझ्या बायकोने हे सर्व केले की नाही हे मला माहीत नाही, परंतु मला हे निश्चितपणे माहीत आहे की तुझी बायको माझ्या आयुष्यात आली तेव्हाच माझे आयुष्य बर्बाद झाले आहे. हा दोष इतर कोणाचाही नाही तर तुझ्या पत्नीचाच आहे. माझे हे बोलणे ऐकून वहिनी माझ्याकडे रागाने फिरली, जेणेकरून तिला मला तिच्या घराबाहेर काढायचे होते. पण अचानक तिचा पाय घसरला आणि ती वाईट रीतीने पडली आणि जोरात ओरडायला लागली. वहिनीची बिघडलेली स्थिती पाहून भाऊ सर्व राग विसरला. मी पण माझ्या भावाला मदत केली आणि आम्ही वहिनीला रुग्णालयात नेले. मग हे कळले की वहिनीचे बाळ पोटातच संपले आहे आणि आता ती कधीही आई बनू शकत नाही. हे ऐकून भाऊ खूप रडला आणि वहिनीला ही बातमी कळताच तीही ओरडू लागली. आई बनण्याचा तिचा हक्क देवाने हिरावून घेतला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. मी स्वतः एका कोपऱ्यात उभी राहून सर्व पाहत होते. कदाचित हे सर्व माझ्यामुळेच घडले असावे. रागाच्या भरात मी माझ्या भावाच्या घरी आले नसते तर आज हे घडलं नसतं. दुर्दैवाने हे सर्व माझ्यामुळेच घडले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भाऊ माझ्याकडे रागाने बघत म्हणाला, तू इथून निघून जा. आमच्या आनंदाला तुझीच नजर लागली आहे. आता इथे का उभी आहेस? मी वहिनीकडे एक नजर टाकली आणि परत वळायला लागली. तेव्हा वहिनीच्या आवाजाने माझी पावले थांबली. ती रडत म्हणाली, माधवी, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे आणि आज मला माझी शिक्षा मिळाली आहे. माझ्या वहिनीचे म्हणणे ऐकून मी आश्चर्यचकित झाले आणि माझा भाऊही माझ्या वहिनीकडे आश्चर्याने पाहू लागला. वहिनी रडायला लागली आणि म्हणाली, हो माधवी, तुझ्यावर जे काही अत्याचार झाले ते माझ्याचमुळे झाले. मी तुझी अपराधी आहे. मी तुझे आयुष्य उद्ध्वस्त केले. खरं तर माझा जन्म वेश्यालयात झाला आहे, पण मी एकटी जन्मले नाही, तर माझ्यासोबत माझा भाऊही जन्माला आला आहे. एका वैश्यालयात आम्ही जुळे बहीण भाऊ होतो. वैश्यालयात स्त्रियांना चांगले आयुष्य मिळते, पण पुरुषांची मात्र खूप वाईट अवस्था असते. माझ्या भावाच्या बाबतीतही असेच घडले. तो दिवसभर खोलीत कोंडून राहायचा.
तो मला आणि माझ्या आईला लोकांसमोर नाचताना पाहत असे. अशा प्रकारे त्याची मानसिक स्थिती हळूहळू खालावत गेली आणि तो मानसिक रुग्ण बनला. त्याला झटके येऊ लागले आणि नंतर हळूहळू तो पूर्णपणे वेडा झाला. मी आणि माझी आई त्याला मोठ्या कष्टाने सांभाळायचो आणि मग जेव्हा माझी आई वारली तेव्हा मी आणि माझा भाऊ पूर्णपणे एकटेच झालो. मी रात्रभर वेश्यालयात नाचायचे आणि दिवसभर माझ्या भावाची काळजी घ्यायची. मग एके दिवशी तुझा भाऊ वेश्यागृहात आला. त्याने माझे सौंदर्य पाहिले आणि तो माझ्या प्रेमात पडला. तुझ्या भावाने मला त्या वैश्यालयातून दूर नेले. मी तुझ्या भावाला माझ्या जुळ्या भावाबद्दल कधीच सांगितले नाही. मी माझ्या भावाला भाड्याने घर घेऊन दिले आणि रोज त्याला भेटायला जायचे. त्याची काळजी घेण्यासाठी मी तिथे एक नोकर ठेवला होता. तो नोकर त्याची काळजी घ्यायचा. असेच एके दिवशी मी माझ्या भावाला भेटायला गेले तेव्हा त्याने लग्न करायचे आहे असा हट्ट धरायला सुरुवात केली. मलाही माझ्या बायकोसोबत वेश्यागृहात जसे स्त्री पुरुष दिसतात तसे राहायचे आहे. मी माझ्या भावाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकला नाही. त्याने त्याचे डोके भिंतीवर जोरात आपटले. माझ्या भावाची अवस्था पाहून मी घाबरले आणि त्या दिवशी मी माझ्या भावाला माझ्या घरी आणले होते. तुझा भाऊ त्या दिवशी घरी नव्हता. तो काही कामानिमित्त बाहेर गावी गेला होता. मला वाटलं आज त्याची तब्येत ठीक नाहीये. मी त्याला माझ्याजवळ ठेवलं आणि त्याच दिवशी त्याची नजर तुझ्यावर पडली आणि त्यानंतर तो तुझ्यासाठी वेडा झाला. तो रोज माझ्याकडे हट्ट करायचा की मला कुठल्या तरी मुलीशी लग्न करायचं आहे. म्हणून मी त्याला परत त्याच्या घरी सोडून आले. मला माहीत आहे की माझा भाऊ वेडा आहे आणि मी त्याचे तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तू माझ्या वेड्या भावाशी लग्न करायला राजी झाली नसती तर तुझा भाऊही तयार झाला नसता. माझा भाऊ वेडा होता. जर मी त्याचे ऐकले नाही तर कदाचित त्याने त्याचा जीवही घेतला असता. म्हणून मग मी एके रात्री त्याला संधी बघून घरी बोलावलं. त्या रात्री सुद्धा तुझा भाऊ शहराबाहेर गेला होता. तेव्हा मी संधी बघून तुला झोपेचे औषध दिले आणि माझ्या भावाला तुझ्या खोलीत सोडले. मला हे माहीत नव्हते की असं केल्याने तू गर्भवती होशील. मी विचार केला होता की कोणालाही हे माहीत नाही आणि हा खेळ एका रात्रीत संपेल. परंतु ही गोष्ट एका रात्रीत संपली नव्हती कारण माझ्या भावाला या सर्व गोष्टींचं व्यसन लागलं होतं. तो दररोज माझ्याकडे आग्रह धरायचा तेव्हा मी त्याला तुझ्याबरोबर सोडायची आणि मग जेव्हा तुझ्या गर्भधारणेची बातमी उघडकीस आली तेव्हा तुझ्या भावाने तुला घरातून काढून टाकले. मला पैशांची कमतरता नव्हती. मी आयुष्यभर वैश्यगृहातून पैसे कमावले होते. मी सहजतेने तुला भाड्याने घेतलेले घर दिले आणि या निमित्ताने माझ्या भावाला आणखी मनमानी करण्याची संधी मिळाली. तू हळूहळू माझ्या भावाच्या 2 मुलींची आई बनली. माझा भाऊ आनंदी आहे असा विचार करून मी आनंदाने तुझ्यावर खर्च करीत होते. परंतु जेव्हा मी पाहिले की तू दिवसेंदिवस कमकुवत होत आहेस तेव्हा मग मी तुला डॉक्टरांकडे नेले. त्यांनी तुला काही सामर्थ्य औषधं लिहून दिली आणि डॉक्टरांना सांगून मी अशी काही औषधे देखील लिहिली ज्याने तू पुन्हा गरोदर राहणार नाही कारण तू आता 3ऱ्या मुलाला जन्म द्यावा अशी माझी इच्छा नव्हती. ज्या दिवशी माझा भाऊ येणार असेल त्या दिवशी मी तुझ्या दुधात झोपेचं औषध घालत असे. त्या दिवशीही तुला वाटलं होतं की तुझ्या दारात कोणीतरी आहे. तो फक्त माझा भाऊच होता. त्याने माझ्याकडून तुझ्या घराची डुप्लिकेट चावी काढून घेतली होती. पण मी वेळेत तिथे पोहोचले होते आणि त्याला तिथून खेचले. माझ्या वेड्या भावाला खुश करण्यासाठी मी खूप मोठे पाप केले आहे हे मला माहीत आहे आणि त्याच पापाची शिक्षा मला आज मिळाली आहे. मी स्वतः मुलासाठी आयुष्यभर तळमळत राहीन. मला वाटले की हे सत्य कधीच उघडपणे समोर येणार नाही पण माझा भाऊ आणि मी जुळे असल्यामुळे आमचा DNA एकच आहे. म्हणूनच तुला या मुली माझ्या वाटल्या. हे ऐकून माझ्या भावाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. कोणताही विचार न करता माझ्या भावाने माझ्या वहिनीच्या 2-3 थोबाडीत मारल्या आणि तिच्याशी सर्व संबंध संपवले. भावाला समजले की त्याने आपल्या घरात एका अत्यंत घाणेरड्या आणि चारित्र्यहीन स्त्रीला स्थान दिले आहे आणि त्यामुळे त्याची प्रतिष्ठा कलंकित झाली आहे. माझ्या भावाने माझ्या वहिनीला हॉस्पिटलमध्ये सोडले आणि माझ्यासह माझ्या मुलींना सोबत घेऊन त्याच्या घरी परतला. भावाने हात जोडून माझी माफी मागितली आणि म्हणाला, मी माझ्यासाठी चुकीची स्त्री निवडली होती, त्यामुळे तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. सत्य समजल्यानंतर मी माझ्या भावाला माफ केले कारण त्यात त्याची काहीच चूक नव्हती. भावाने त्याच्या मालकीचे सर्व काही विकले आणि तो परिसर आणि ते शहर सोडले. तो मला आणि माझ्या 2 मुलींना घेऊन दुसऱ्या शहरात गेला. माझी मोठी मुलगी 6 वर्षांची आहे आणि माझी धाकटी मुलगी फक्त 1 वर्षांची आहे. माझ्या भावाने माझी मोठी मुलगी रियाला चांगल्या शाळेत प्रवेश दिला आहे. इथल्या लोकांना माझ्या आणि माझ्या मुलींबद्दल काहीच माहीत नाही. माझ्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे मी सर्वांना सांगितले आहे
काही काळानंतर भाऊ ज्या कंपनीत काम करू लागला तिथली एक मुलगी माझ्या भावाला पसंत करू लागली, पण भावाला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. ती मुलगी आमच्या घरी आली होती. ती म्हणाली की मी तुझ्या भावावर खूप प्रेम करते, पण तो माझ्याशी लग्न करू इच्छित नाही. मी त्या मुलीला सांगितले की माझ्या भावाचे आधीच लग्न झाले आहे आणि माझ्या भावाची त्या मुलीने फसवणूक केली आहे, म्हणूनच त्याचा स्त्रियांवरचा विश्वास उडाला आहे. यावर ती म्हणाली की मी तुझ्या भावावर मनापासून प्रेम करते, त्याच्याशिवाय मी मरेन. मी तिला आश्वासन दिले की काळजी करू नकोस, मी माझ्या भावाला तुझ्याशी लग्न करायला पटवून देईन. आणि मग कसे तरी करून मी भावाला मनवून त्या मुलीसोबत माझ्या भावाचे लग्न करून दिले. आता दोघेही आनंदाने एकत्र राहतात. माझ्या भावाची इच्छा आहे की मी सेटल व्हावे, पण मला लग्न करायचे नाही. ही नवीन वहिनी खरंच मनाने खूप चांगली आहे. मी तिचे लग्न माझ्या भावाशी करून दिले याबद्दल ती माझ्यावर कृतज्ञ आहे. मी तिला संपूर्ण हकीकत सांगितली. माझी गोष्ट ऐकून माझ्या नवीन वहिनीला खूप वाईट वाटलं. आता मी आणि माझ्या दोन्ही मुली माझ्या भावाच्या घरी सुखी जीवन जगत आहोत. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.